रुद्र आणि आदिती हॉलमध्ये टी व्ही समोर बसले होते, पण दोघांचं लक्ष स्क्रीनवर नव्हतंच. टी व्हीवर आवाज चालू होता, तरीही त्या खोलीत एक अदृश्य दुरावा पसरलेला होता. आदिती अधूनमधून रुद्रकडे पाहत होती. तो तिच्यासमोर बसलेला असूनही तिला आज परका वाटत होता. तेवढ्यात शलाका हळूहळू पुढे आली, जणू काही परिस्थितीचा अंदाज घेत. "मी तुमच्यासोबत बसू का?" तिने गोड पण आतून धार असलेल्या आवाजात विचारलं. "हो, बस," आदितीने थकलेल्या स्वरात उत्तर दिलं. जसं काही तिला विरोध करण्याची ताकदच उरलेली नव्हती. "दादा खूप थकलेले दिसताय," शलाकाने रुद्रच्या खांद्याकडे हात नेत म्हणाली. "थोडा मसाज देऊ का?" "बरं वाटेल." "ठीक आहे," रुद्रने सहज उत्तर दिलं. जणू आदिती तिथे आहे की नाही याचा त्याला फरकच पडत नव्हता. आदिती शांत बसून पाहत राहिली. तिच्या मनात एकच विचार घुमत होता. हा माणूस जो माझ्या वेदना ओळखायचा, आज मला पाहूनही ओळखत नाही. कसा वाटतोय? शलाकाने मुद्दाम हळू आवाज विचारलं. "बराच," रुद्र म्हणाला डोळे मिटत. "सर, औषधाची वेळ झाली आहे." सुनैना ट्रे घेऊन पुढे आली. "ठेव तिथे," रुद्र थंडपणे म्हणाला. "नंतर घेईल." आदिती उठून उभी राहिली. तिच्या आवाजात काळजी होती, प्रेम होतं. "आधी घे ना, प्लीज. डॉक्टरांनी वेळेवर घ्यायला सांगितले." रुद्र अचानक वळला. त्याचा आवाज धारदार झाला. "मी म्हणालो ना नंतर, तुला ऐकू येत नाही का?" त्या एका वाक्याने आदितीचं मन तुटलं. डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही. "इतकी रडकी का आहेस?" रुद्र वैतागून म्हणाला. "खूप लाडावलेली आहेस." हे शब्द ऐकताच आदितीला तिथे थांबणं अशक्य झालं. ती शांतपणे उठली आणि हॉलमधून बाहेर निघून गेली. मागे उरल्या शलाका आणि सुनैना. दोघींच्या चेहऱ्यावर दडलेलं समाधान स्पष्ट दिसत होतं. "वहिनी, पुलाजवळ थोडं चालूया," शलाकाने अतिशय आपुलकीने म्हटलं. आदितीला क्षणभर संकोच वाटला, पण तिने स्वतःला सावरलं. "ठीक आहे," ती म्हणाली. पुलाच्या कडेला चालताना आदिती मनात विचार करत होती. ही इतकी बदलली कशी, की मीच जास्त संशयी झाले. आणि नेमकं त्याच क्षणी शलाकाने मुद्दाम तिच्या शरीराने जोराचा धक्का दिला. "शलाका," आदितीचा तोल गेला. "प्लीज वाचवा." तिचा आवाज पाण्यात विरून गेला. छपाक. पाण्याच्या थंड लाटांनी तिचं संपूर्ण शरीर गिळलं. तिला पोहता येत नव्हतं. श्वास गुदमरू लागला. पुलाच्या कडेला उभी असलेली शलाका नुसती पाहत राहिली. डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्दयी शांतता होती. रात्री आदिती खिडकीजवळ उभी होती. बाहेर आकाश स्वच्छ होतं. तारे लुकलुकत होते. कधी काळी याच आकाशाखाली रुद्रने तिच्या हातात हात धरला होता. आज तोच आकाश तिच्या एकटेपणाची साक्ष देत होतं. ते दिवस परत येतील का? तिने स्वतःलाच विचारलं. डोळ्यातून अश्रू ओघळले आणि खोलीत फक्त तिचा श्वास ऐकू येत राहिला. "ठीक आहे." आदितीने आपल्या हृदयात एक कठीण निर्णय घेतला होता. ती सुरुवातीला विचार करत होती की आपला भाऊ जयकडे जाऊन थोडं वेळ घालवेल, थोडा आधार मिळवेल. पण नंतर तिने स्वतःला सांगितलं, रुद्रचे स्मृती गळल्यामुळे तो असं वागत आहे. माझ्या प्रेमाला आणि माझ्या उपस्थितीला अजूनही तो ओळखत नाही. ती ठरवली घरीच राहण्याचा, कारण रुद्रला अजून आठवण परत येईपर्यंत तिला त्याच्या बाजूला राहावंच लागेल. पण कोणालाच माहीत नव्हतं, तिच्या घरात काळ्या मनाचे षडयंत्र सुरू होतं. शलाका आधीच्या गर्भातल्या बाळाला नष्ट करण्याचा खोटा घातक प्लॅन तयार करत होती. ती स्वतःला शांत ठेवत होती, पण आतून ती हसत होती, उत्साहित होती. कारण आता तिचा प्लॅन पूर्ण होईल याची खात्री होती. त्यासाठी तिने सुनैनाला सोबत आणले, तिचा विश्वासू पण गुपित सहयोगी. संध्याकाळी शलाकाच्या अपार्टमेंटमध्ये सुनैना तिच्या फोनवर कॉल आल्या. "हॅलो सुनैना,"
शलाकाचा आवाज गोड पण काटेरी होता. हो शलाका, काय झालं? सुनैना विचारते. तुला माहीत आहे ना, आदिती रुद्रच्या घरात राहते. तुला त्यावर राग येतो ना? सुनैना हसली. हो नक्कीच, नाहीसे वाटत नाही. कारण त्या घरात रुद्रचं बदलला आहे माझ्यासमोर. शलाकाने गोड हसत म्हटलं. चल आपण मिळून काम करूया. आदितीला त्या घरातून बाहेर काढूया. सुनैना थोडी संकोचली. कसं करणार? तिच्या गर्भातलं बाळ नष्ट करायचं. तुम्ही औषध तिच्या पाण्यात घालाल, शलाकाने हळूच सांगितलं. सुनैना विचार करते. पण पूर्वीही मी औषध पाण्यात घातलं होतं, पण पकडले गेले होते. शलाकाने ठामपणे उत्तर दिलं. तुला हे जमेल. तुझ्या हाताखालील नोकरवर्ग वापर. सगळं व्यवस्थित करा. आता वेळ आहे. सुनैना हळूहळू मान हलवली. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. आणि कॉल कट केला. आदिती पुलाजवळ खुर्चीवर बसली होती. तिच्या हातात ग्लास घेऊन ती म्हणाली, प्लीज मला पाणी आणा, थोडं तहान लागले. नोकराला ती आदेश देत होती. तो तत्परतेने स्वयंपाकघराकडे धावत गेला. तेव्हाच सुनैना त्याच्या समोर आली. हसत म्हणाली, हे पाणी कोणासाठी आहे? मॅडमसाठी, नोकर म्हणाला. सुनैनाचा चेहरा शांत दिसत होता, पण तिच्या मनात एकच योजना होती, गर्भातले बाळ नष्ट करणे. तिने औषध ग्लासात घातलं. नोकराला दुसऱ्या हाताने आदितीकडे नेण्यास सांगितलं. आदिती उत्साहाने पाणी घेतली. कुणालाच कल्पना नव्हती की त्या पाण्यात आता तिच्या बाळाला हानी पोहोचवणारे औषध आहे. थोड्या वेळानंतर आदिती झोपायला गेली. पण अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना झाली. कपडे रक्ताने लाल होऊ लागले. ती ओरडू लागली, प्लीज हेल्प करा, प्लीज हेल्प करा. रुद्र लगेच धावत आला. काय झालं? काय झालं आदिती? माझं पोट वेदना होत आहे, आदिती हळूहळू बोलली. रुद्र लगेच तिच्या हातात हात घालून तिला हॉस्पिटलकडे नेऊ लागला. हृदय धडधडत होतं आणि मनात भयाचं सागर तयार झालं होतं. शलाका आणि सुनैना पाठोपाठ चालल्या. सलसट करत होत्या, हसत होत्या, कारण त्यांचा घातक कट यशस्वी झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर गंभीर आवाजात सांगितलं, सॉरी सर, आदितीचा गर्भपात झाला आहे. रुद्र हळूहळू समजत होता, पण त्याच्या हृदयात असीम वेदना आणि दुःखाची लाट उठली. आदितीची ओळखलेली कदर, प्रेम, सुरक्षिततेची भावना सगळं अचानक भरकटलं. ती रडत होती. तिला वाटत होतं की तिचं भविष्य, तिचं स्वप्न एक क्षणात नष्ट झालं. शलाका शांत बसून हसत होती. सुनैना फोनवर शलाकाला हसत सांगत होती, शलाका, आदितीचा गर्भपात झाला. शलाकाच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य पसरलं. शेवटी हेच मी वाट पाहत होते, ती म्हणाली. आदिती रडत राहिली. रुद्र तिच्या जवळ उभा राहिला, पण स्मृती गेल्यामुळे तो काही समजू शकत नव्हता. त्याचं हृदय दुखत होतं. तिच्या वेदना त्याला पण भयावह वाटत होत्या. आदितीचे डोळे शून्य झाले. हात थरथरत होते. तिचं मन एकटेपणाने भरून गेलं. ती स्वतःच्या आयुष्यातली सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्यासारखी वाटत होती. आणि घरातली शलाका, सुनैना सगळे शांतपणे पण काळ्या मनाने तिच्या दुःखाचा आनंद घेत होते.